मिळवतोय आणि लगेचच दुहेरी धाव मात्र इथून कंप्लीट केली आहे. अगदी जर पाहिला ना तर थोडीशी चुकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून आणि लगेचच मात्र दुहेरी धावेत मात्र इथून रूपांतर केलंय. 2 धाब्यानं मात्र इथून या इनिंगला सुरुवात केली आहे. मुंडेवाडी टीमनं अगदी ज्याची खेळी अप्रतिम राहिली आहे आजच्या रात्रीतील. संदीप स्ट्राइक एंड वरती आता बाट मधून पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्यात. अगदी गोलंदाजीसाठी हरीला आपण पाहू शकता. अगदी बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई. इथे झेलची संधी आणि इथे महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर येते. अगदी संपूर्ण रात्रीमध्ये संदीप हा फलंदाज मात्र अक्षरशः भरसला होता. तो फलंदाज मात्र इथून मैदानाच्या येतोय बाहेर. ठोक डीजे अक्षरशः आजची रात्र मात्र ज्यानं गाजवली. अगदी संदीप पाहायला मिळाला परंतु पहिल्या चेंडूवरती 2 धाबा जरूर आल्या होत्या. तदनंतरचा हा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि लॉंग ऑनला मात्र इथून टिपली झेल आणि संपवला संदीपचा खेळ. न्यू बाटर मैदानाच्या हातमध्ये दाखल झालाय. सुनील मागील मॅचचा हिरो आता स्ट्राइक एंड वरती ज्यानं मेडन षटक हाताळलं होतं. यावेळेस देखील झेलची संधी आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणि तो चुकी करणार नाहीये. त्याला माहिती आहे या विकेट किती महत्वाच्या आहेत आपल्या टीम साठी आणि 2 बॅक टू बॅक विकेट मात्र इथून मिळवतोय हरी हा गोलंदाज. महत्वाचा विकेट मात्र इथून मैदानाच्या बाहेर येत आहेत. अगदी जे आशेचे किरण होते ना 2 ते मैदानाच्या बाहेर आलेत. ज्या टीमचे मात्र ट्रम्प कार्ड होते ते दोन्ही फलंदाज मात्र इथून मैदानाच्या बाहेर आलात आणि इथून मैदानाच्या आतमध्ये घडले काय. अगदी ही चुकी मात्र येणाऱ्या वेळेमध्ये फारशी मागणी ठरू शकते. अगदी विकेट हॅट्रिकची संधी देखील होती गोलंदाज हरीला परंतु गोलंदाजानं त्याचं काम मात्र पार पाडलं होतं परंतु विकेट कीपरनं मात्र त्याला साथ दिली नाही. अगदी झेल होता परंतु तो झेल मात्र इथून सोडला गेलाय आणि इथून पहिला जीवदान मात्र इथून दिलं जात आहे फलंदाज संतोषला. यावेळेस साडबा बाटनं खेळण्याचा प्रयत्न आणि इथून पुन्हा एकदा बाटची इनर एज आणि इथून आता चुकी करणार नाही. अगदी टिपली झेल आणि 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज संतोष बॅक टू डगआउट. ठोक डीजे. सर सेनापती जर गारद झाला ना तर सेना आपोआप गारद होते असंच मैदानाच्या आतमध्ये चित्र घडलं जात आहे. अगदी संदीप आणि सुनील बाद झाला तदनंतरचा ही विकेटची तडफड मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि इथे लोबर फुलटॉस होता परंतु पाडवरती चेंडू वादलला. लाऊडली अपील जरूर केली होती परंतु पंचांना मात्र ती लाऊडली अपील फेटाळली आणि इथून लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव येईल आणि 3 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. अगदी हरी या गोलंदाजाचं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी. अगदी P1चं पहिलं षटक
कसं हाताळावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलंय. अगदी 38 सर्कलच्या फायर फक्त 2च क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि ती गोलंदाजी मात्र करणं सोपं नाहीये आणि ते सोपं करून दाखवलं खऱ्या अर्थानं हरी या गोलंदाजानं. अगदी 3 विकेट त्या देखील महत्वाच्या. संदीप, सुनील आणि संतोष अगदी 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आणि 3 यष्ट्या वाकवल्यात. अगदी फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक फलंदाज बाद होतोय. ठोक डीजे. प्रकाश दाखल होतोय. अगदी आता या प्रकाश वरती मात्र जिम्मेदारी येऊन ठेपली आहे. यावेळेस आडवा बाटना फटका चांगला परंतु प्रोटेक्शन देखील तैनात केलंय त्या दिशेनं. एकच धाव येईल या चेंडूवरती. एका धाबेनं धावफलक जाऊन पोहोचलंय. 4 या आकड्यावरती अगदी 4 फलंदाज बाद झालेत आणि 4 धाबा मात्र धावफलकावरती देखील लागल्यात. अगदी जणू काही फुटबॉल सारखा स्कोर पाहायला मिळतोय. अगदी जसे फुटबॉल स्कोर पाहायला मिळत आहेत ना अगदी सेम पाहायला मिळत आहेत या क्रिकेटच्या या खेळामध्ये. परंतु आता मात्र शांत बसणं मात्र इथून चालणार नाही. अगदी मोठे फटके मात्र इथून मारावे लागतील. या वेळेस देखील जमिनी लगेच चेंडू मात्र इथून निर्धावची सांगता होती. अगदी जितके डॉट चेंडू येतील ना तितका मात्र इथून प्रेशर निर्माण होईल आणि इथून जितका प्रेशर निर्माण होईल ना तितका मात्र इथून घरच्या रस्त्याला मात्र इथून जावं लागेल बॅटिंग करत असताना मुंडेवाडी टीमला. आणि इथून नशिबाची साथ मात्र इथून मिळली जाते. अगदी मुंडेवाडी टीमला आलाय हा चौकार. इथे नशिबाचा चौकार आलाय. अगदी 4 धाब्यानं धाव फलक मात्र 8 ही आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता इथून धाब्याला सुरुवात झाली. यावेळेस लोबर फुल टॉस अगदी मिड विकेट रिजन मध्ये हा फटका. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. फेकी थोडीशी वाईड पाहायला मिळाली. अगदी फेकी चांगली झाली असती ना तर इथून रनआउटची विकेट मात्र इथून आली असती. परंतु फेकी थोडीशी वाईड आली आणि तोपर्यंत मात्र बॅटरला मात्र 2 धाब घेण्याची संधी होती आणि ते संधीचं मात्र इथून सोनं केलंय. दोन्ही फलंदाजांना 2 धाब्यानं धाव फलक मात्र जाऊन पोहोचते आहे 10 या आकड्यावरती. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी मनगटी ताकदीचा उपयोग केला आणि सरळ फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. अगदी सकाळचं सत्र पाहायला मिळतोय आणि याच प्रकारचे जर स्वांग जर आपण ऐकतो ना अगदी मनाला मात्र अगदी मन भरून येतं. डीजे मास्टरचं देखील इथून कौतुक करूया. अगदी ज्या मॅच कडे इथून जाऊया. अगदी ज्या धाब्यांसाठी मात्र इथून संघर्ष केला होता त्या धाबा मात्र इथून आता येताना आपण पाहतोय. प्रकाश आणि त्याच्या जोडीला देखील प्रकाश म्हणजे दोन्ही प्रकाशची ही जोडी
आणि इथून दाब्याला मात्र सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकाला मात्र इथून सुरुवात आणि यावेळेस घडतंय काय, अगदी नशीब देखील मात्र मुंडेवाडी टीमच्या बाजूने पाहायला मिळतो की काय. अगदी लेग बायच्या स्वरूपात मात्र ही चौकार येतोय. अगदी 4 धाब्यानं मात्र इथून धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. तिसरं षटक मात्र इथून सुरुवात झाली आहे आणि पहिला चेंडू मात्र सुरेख फेकला होता गोलंदाजानं आणि इथून चुकी केली खऱ्या अर्थानं विकेट किपरनं. वारंवार खऱ्या अर्थानं चुका विकेट किपर करतोय. अगदी या चुका खऱ्या अर्थानं अगदी उत्तर अर्थाला मात्र थोडाशा त्रासदायक मात्र ठरल्या जातील. फुलटॉस परंतु मिस टाइम स्ट्रोक. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक हरी आणि तो चुकी करणार नाहीये कारण सांडशी टीमचं मात्र ट्रम्प कार्ड आहे आणि तो चुकी करणार आहे. फलंदाज प्रकाश होतो इथून बाद. ठोक डीजे. मानगाव टीम मात्र इथून प्रथम फिल्डिंग करते. अगदी चांगली गोलंदाजी इथून राहिली गेली. यावेळेस लोबर फुल टॉस अगदी लॉंग लेग रिझन मध्ये हा फटका दमदार. इथून दुहेरीचा कॉल होता जरूर परंतु त्यांना थांबवलंय आणि इथे घडतंय काय, अगदी ऐन मोक्याला कॉल दिला. अगदी हा कॉल थोडासा त्रासदायक ठरतोय. अगदी चुकीचा निर्णय मात्र इथून बॅटरनं स्वीकारला आणि इथून फलंदाज प्रकाश मात्र इथून बाद होतोय. अगदी त्याचा बाट मधून मात्र षटकार चौकार पाहायला मिळाले. तोच आता मात्र इथून मैदानाच्या बाहेर येतोय. संधी मिळते पुन्हा एकदा डीजे ला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लहुदासला आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र चुकी घडतीये मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत मात्र इथून 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा कॉल आणि तिसरीला मात्र इथून धाव बाद. अगदी धाब्यांसाठी मात्र संघर्ष जरूर केला होता परंतु इथून लगातार मात्र इथून रनआउट विकेट मैदानाच्या बाहेर येत आहेत.
होतं ते देखील त्यानं मेडन ओव्हर मात्र फेकलं होतं. आणि आता मात्र इथून परीक्षा खऱ्या अर्थानं या सुनीलची पाहायला मिळेल. कारण एका सामन्यानं कोणी हिरो होत नाहीये. जर तुम्ही चांगले परफॉर्मन्स दिले ना तर तुम्ही मात्र अजूनही पुढे जाल. अगदी सामना मात्र रफ आणि टफ पाहायला मिळेल. अगदी एका साईडला मानगाव टीम आणि एका साईडला मात्र मुंडेबाडी टीम. अगदी दोन्ही टीम मात्र या चमचमत्या ट्रॉफीसाठी मात्र हा संघर्ष करतोय. पण तू एका टीमचा मात्र इथून स्वप्न पूर्ण होईल. एका टीमचा मात्र इथून या मात्र स्पर्धेमध्ये क्वालिफाय मात्र इथून स्वप्न पूर्ण होईल खऱ्या अर्थानं. कोणती टीम मात्र या चमचमत्या ट्रॉफीवरती हात लावेल हे देखील आता पाहावं लागेल. अगदी फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये आपल्याला जरूर कळेल कोणती टीम मात्र टॉप 7 मध्ये जाऊन धडक मारेल. अगदी 18 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज. 18 चेंडू 25 धाबा. मात्र धाबा मात्र इतक्या मोठ्याही नाहीये. अगदी इतक्या कठीण नाहीये, इतक्या मोठ्या देखील नाहीये. परंतु ते करणं फार गरजेचं राहील. अगदी कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम राहिलाय. अगदी कंपल्सरी 25 धाबा मात्र इथून टोकाबा लागतील मानगाव टीमला. जर पुन्हा एकदा मेडन जर षटक हाताळलं ना तर लक्ष्मण होले यांकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. कोणताही गोलंदाज असो जर पुन्हा एकदा मेडन षटक जर हाताळलं ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि जिंकली तरी 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे सुवर्ण संधी आहे. अगदी सांडशीचं व्यक्तिमत्व आहे. सामन्याला होतीये सुरुवात. यावेळेस मात्र भन्नाट वेग पाहायला मिळतोय. सुनीलनं ज्या प्रकारची मागच्या मॅच मध्ये जी खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती ना तीच सुरुवात मात्र इथून कायम ठेवली आहे. अगदी पहिला चेंडू मात्र इथून आलाय डॉट. अगदी 25चा टार्गेट आणि 25चा टार्गेट मात्र इथून डिफेन्स करत असताना पहिला चेंडू फेकला डॉट. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका दमदार आहे. परंतु इथून क्षेत्ररक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल. अगदी फटका मात्र दमदार होता परंतु एफर्ट मात्र त्यापेक्षाही जास्त मात्र इथून लावले गेलेत. आणि अगदी जर पाहिलं तर सीमा लगत मात्र चेंडू अगदी जंप मारून मात्र अडवला गेलाय. आणि संघांसाठी मात्र इथून यस फिल्डर सेफ. अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये होता. अगदी झेलची संधी जरूर होती परंतु त्यानं हेरलं. अगदी धाबा मात्र इथून रोखायच्या आणि त्या धाबा मात्र रोखण्याचा प्रयत्न केला. या बळेत चांगला चेंडू. अगदी वेग आणि वेग पाहायला मिळाला चेंडू वरती. अगदी गुडलेन स्पॉट वरती चेंडू मात्र पिचिंग होत असताना अगदी थोडीशी उसळी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इट इज डॉट चेंडू आलाय. अजूनही जर पाहिला ना तर काय गोलंदाजी मात्र इथून केली जाते. यावेळेस देखील कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी तीर धरला एका बाजूला आणि तीर गेला मागच्या बाजूला असंच इथून म्हणतावं लागेल. कारण जर पाहिलं ना तर चेंडू बघितला देखील नाही. बॅट फिरवली गेली होती. यावेळेस बागपुट वरती हुक केलाय आणि चेंडू पाठवलाय. लॉंग लेगच्या डोक्यावरून ठोकलाय. पहिला वैला या इनिंगचा षटकार ठोकली. अगदी हरीच्या बाट मधून यावेळेस बाटची कडा आणि इथून संदीप
अगदी मात्र सरसेनापती आहे आणि तो चुकी करणार नाही. विकेट क्रमांक पहिला मात्र इथून येतोय मैदानाच्या बाहेर. हरी बॅक टू डगआउट. संधी एकदा ढिसेला. मुंडेवाडी टीमला मी विनंती करतोय अगदी 3 बाजून मात्र इथून 11 मिनिटं मात्र इथून झाली आहेत. अगदी वेळ मात्र खर्च करू नका. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये जगदीशला आपण पाहतोय. या वेळेस मात्र समोरच्या दिशेनं फटका चांगला पाहायला मिळतोय. दुहेरीचा कॉल परंतु इथून थांबवलाय. अगदी स्वतःला सावरलाय. हे देखील करणं महत्वाचं आहे कारण दुहेरीचा जर कॉल झाला असता तर नक्कीच रनआउटची विकेट मात्र पाहायला मिळाली असती. परंतु स्वतःला थांबवलं. अगदी एकच धाव आली या चेंडूवरती. एका धाब्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. अगदी दुसरं षटक देखील इथून मात्र मार्गस्थ आहे. पहिला चेंडू मात्र इथून फेस केला. अगदी 1 धाव आली. आता 8 धावा धावफलकावरती. अकरा चेंडू 17ची गरज. यावेळेस टो एंडला चेंडू मात्र जाऊन लागला जातोय. यावेळेस डायरेक्ट हिट लागली आहे परंतु इथून डायरेक्ट हिट लागली जात नाहीये आणि इथून स्ट्राइक एंड वरती अजून एक फलंदाज होतोय बाद. या वेळेस मात्र हुक करायचा होता परंतु इथून बाट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू मात्र इथून डॉट आलाय. जितके डॉट चेंडू येतील ना तितका प्रेशर मात्र इथून मानगाव टीम वरती मात्र निर्माण होईल. परंतु एखादा मोठा फटका जर आला ना तर पूर्णपणे पुन्हा एकदा मानगाव टीम शिरकाव करेल. परंतु यावेळेस घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. अगदी अमित हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राइक एंड वरती आणि इथून लगातारचे 2 चेंडू मात्र इथून निर्धाव केलाय. अगदी पूर्णपणे संकटात येऊ शकते मानगाव टीम. यावेळेस मात्र हुक केलाय परंतु चेंडू जाणार मात्र 1 बाउंस सीमारेखा पार. आलाय चौकार. बेंची गरज आहे. अगदी 7 चेंडू 13 धावा धावफलकावरती. 7 चेंडू 12ची गरज. यावेळेस झेलची संधी आणि इथून प्रकाश चुकी करणार नाहीये. शेवटच्या बॉल वरती आली या विकेट. अगदी आता मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट निर्माण झालाय. आता 6 चेंडू आणि 12ची गरज. काय घडणार मैदान होईल यात मात्र थिली शंका नव्हती. परंतु जसा सामना मात्र शेवटचा व्हायला हवा होता तो सामना मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये होते. नक्कीच इथून जगदीश ठोंबरे यांच्याकडून मात्र प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. 6 चेंडू आणि आता बनवायच्या कंपल्सरी 12 धाबा. मॅच ऑन. यावेळेस मात्र बाटशी मात्र इथून लागला होता परंतु इथून एकच धाव येईल या चेंडूवरती. एका धाब्यानं धावफलक मात्र 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. लहू दास आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती.
अगदी लवदासनं देखील चांगल्या षटक मात्र इथून हाताळले गेलेत, परंतु आज मात्र इथून मोक्याच्या क्षणी मात्र इथून चांगली गोलंदाजी करायची आहे आणि इथून 5 चेंडू आणि आता बनवायच्यात 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. यावेळेस बाटची एज आणि इथून विकेट किपर मात्र चुकी करणार नाही. फलंदाज होतोय इथून बाद. सचिन देखील मैदानाच्या बाहेर येतोय. जर पाहिला ना तर सचिन वरती जिम्मेदारी सोपवली होती, पण सचिन देखील आशेभूत नजरेने मात्र इथून मैदानाच्या बाहेर आलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवीला आपण पाहू शकता. अगदी 4 चेंडू 11ची गरज. एखादा मोठा फटका. लोबर फुल टॉस, परंतु इथून बाट वरती बरोबर येत नाहीये. अगदी एकच धाव येईल चेंडू वरती. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 15 या आकडावरती. आता 3 चेंडू आणि 10ची गरज. 3 चेंडू 10ची गरज. सामना मात्र रफ आणि टफ. हा चेंडू खूप निर्णायक असेल दोन्ही टीम साठी. जर डॉट चेंडू आला तर पूर्णपणे मुंडेवाडी टीम शिरकाव करेल. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर मानगाव टीम मात्र बनून राहील. परंतु या वेळेस मात्र इथून डॉट चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. यस, फलंदाज तर सेनापती गारद होतो ना तेव्हा पूर्णपणे सर्व टीम मात्र इथून खसून जाते. तसंच हारी जेव्हा आउट झाला ना तसे मात्र पूर्ण टीम मात्र इथून खसून गेल्या. परंतु अजूनही सामना कोणी जिंकला नाहीये, कोणी हारला नाहीये. यावेळेस मात्र पूर्णपणे मुंडेवाडी टीमच्या खिशामध्ये मात्र हा सामना जातोय. परंतु एखादी जर चुकी जर झाली ना मैदानाच्या आतमध्ये तर पुन्हा एकदा मानगाव टीम मात्र इथून शिरकाव करू शकते. परंतु असं घडेल असं वाटत नाहीये, कारण गोलंदाजी अप्रतिम राहिली. अगदी 6 चेंडू मध्ये 12ची गरज होती. ती डिफेन्स करायची होते आणि इथून मात्र आतापर्यंत 2च धावा मात्र खर्च केल्या त्या गोलंदाजानं. आणि या वेळेस मात्र सुपर 7 मध्ये टीम जाऊन पोहोचली आहे. मुंडेवाडी टीम, अभिनंदन टीम मुंडेवाडी. अगदी 8 लाख टीम मानगाव. तुमचा देखील आजच्या रात्रीत खेळ अप्रतिम राहिला, पण तू थोडासा डीजे ऑन.